रामकृष्ण हरी मित्रांनो, एकादश होऊन 2 दिवस झाले. काल बावशीचा दिवस, काल बावशीचा सोहळा ओळखून भरपूर जण भाविक भक्त आपल्या माघारी घराकडे निघाले. पण तरी सुद्धा आजही पंढरपुरामध्ये गर्दी आपण बघू शकता. प्रचंड पद्धतीने आजही गर्दी या ठिकाणी पंढरच्या दिशेला दिसते. लाखोंच्या संख्येने आषाढी वारीचा पायी सोहळा करून भरपूर भाविक आषाढी वारीचा सुंदर एकादशीचा सोहळा या ठिकाणी पंढरपुरात साजरा केला. काहींनी बावशीचाही सोहळा ओळखून काही जण घराकडे फिराले आणि जाताना खूप संत तुकाराम महाराजांची आठवण करून दिली का त्यांच्या ओवींची. जातो माघारी पंढरीनाथा, जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता, तुझ्या नादाने पाहिला मी रे तुझीच रे पंढरी, धन्य झालो आम्ही जन्माचे नाम घेऊ तुझे आवडीचे. म्हणजे काय हा सोहळा भावांनो. पण काही लोकांना कसं आहे की त्या दिवशी येणं शक्य झालं नाही. शेतकरी बांधव असतील किंवा काही असे असतील की ज्यांची भक्ती अपार आहे, परंतु काही कारणास्तव नाही येता आलं. ते लोक आजही पंढरपुरामध्ये दाखल होताना दिसतात आणि पवित्र अशा या चंद्रभागेच्या तीरी येऊन या ठिकाणी पवित्र जलमयाने मस्त देह हा पवित्र करताना या ठिकाणी आपल्याला पाहता येणार आहे. आपण बघू शकताय की खूप सुंदर पद्धतीने आजही पंढरीचं वातावरण दुमदुमजून निघाले. चंद्रभागा ही मस्त असं वैष्णवांनी भरून गेली. म्हणजे हा जो सुख सुंदर सोहळा आहे तो आजही पंढरपुरामध्ये आपल्याला पाहता येणार आहे. म्हणजे जरी तुम्हाला वाटत असेल की पंढरला जाऊन दर्शन घ्यायचे, आजही जाऊ शकता. भरपूर सारे भाविक या ठिकाणी तुम्हाला तिथं भेटणार आहेत आणि हा सुंदर सोहळा तुम्ही आनंदाने साजरा करू शकता. कारण पंढरीला कधीही गेलं तरी विठ्ठल आहे हे तुमच्यासाठी नक्कीच दर्शन देण्यासाठी सज्ज आहेत. कारण विठुरायाचा लढा एवढा भारी असतो ना मित्रांनो की तुम्ही आषाढीचा जो सोहळा असतो सुंदर 21 दिवसांचा, फक्त आळंदी ते पंढरपूरचा ज्ञानेश्वर माऊलींचा पायी प्रवास हे तुम्ही बघितलं. पण त्यासोबत कित्येक असे संत आहेत, त्यांच्या प्रत्येकाच्या पालख्या या ठिकाणी पंढरीमध्ये येत असतात. आणि हा सुंदर सोहळा एवढं सोपं गोष्ट नसतो. तर प्रत्येकजण प्रत्येक वारीसोबत, प्रत्येक पालखीसोबत ज्याच्या पद्धतीने ज्याच्या गावातून येत असतात आणि सुंदर सोहळा पार पाडतात. विशेष म्हणजे ही पालखी पुन्हा एकदा आपल्या परतीच्या प्रवासाला जेव्हा लागते तेव्हा त्यांच्यासोबतही कित्येक वारकरी बांधव त्या दिशेला पुन्हा एकदा जात असतात. जरी तुम्हाला येणं जमलं नसेल तर तुम्ही नक्कीच जाण्यासाठी तुमच्या जवळपासच्या ज्या ठिकाणी पालखी येईल त्या ठिकाणी नक्कीच त्यांना भेट दिलीत तर खूप भारी वाटेल. कारण की देवाचं दर्शन, देवाच्या पालखीचा सुंदर सोहळा आपल्या नयनांनी अनुभवण्याचं सुख तुम्हाला नक्की भेटणार आहे. तर तुम्ही नक्कीच त्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण आता सध्या बघतोय की नामदेव पायरी या ठिकाणी तिकडे दर्शनासाठी निघालोय. आता आपण पंढरपुरातलं वातावरण अनुभवतोय की किती सारी भक्त या ठिकाणी अजूनही या ठिकाणी गर्दी करतात आणि खूप सुंदर सोहळा अजूनही पंढरीमध्ये आहे. कारण पंढरपुरामध्ये अजूनही काही पालख्या या ठिकाणी आहेत, जेणेकरून त्या माऊलींची पालखी असेल तर ती जी पालखी आहे माऊलींची, तुम्हाला मी याच्यात सांगणार आहे की माऊलींची पालखी बरोबर पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 29 तारखेला बुधवारी या ठिकाणाहून पंढरपुराहून वाखरच्या दिशेने निघणार आहे. म्हणजे ॲक्च्युली त्यांचा प्रवास हा पंढरपूर ते आळंदी असा असणार आहे आणि बरोबर 8 ऑगस्टला या ठिकाणी माऊलींची पालखी ही या ठिकाणी आळंदीमध्ये पोहोचणार आहे. तर सुंदर सोहळा या ठिकाणी 15 दिवसांचा पंढरपूरच्या परतीच्या वारीचा हा होणार आहे. आणि विशेष म्हणजे जो काही सुंदर सोहळा आहे तो एकादशीच्या आदल्या दिवशी शनिवारी बरोबर 8 ऑगस्ट या दिवशी माऊलींची पालखी ही आळंदीमध्ये पोहोचेल आणि 9 ऑगस्टला बरोबर एकादशीच्या दिवशी सुंदर सोहळा या ठिकाणी माऊलींचा त्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तर तुम्हाला जर ते या ठिकाणी पंढरीला जाण्यासाठी माऊलींच्या पालखीबरोबर जमलं नसेल तर प्रत्येकाच्या गावानुसार परतीच्या वारीमध्ये, परतीच्या प्रवासामध्ये माऊलींच्या या सुंदर सोहळ्यामध्ये सहभागी झाला तर नक्कीच खूप भारी अनुभव तुम्हाला भेटणार आहे. नक्कीच याचा आनंद घ्या. आणि आजचं जे पंढरीचं वातावरण आहे त्याचा तुम्ही आनंद तर मी तुम्हाला देतोच आहे. किती सुंदर पद्धतीने या ठिकाणी आजचं हे वातावरण चाललं आहे. आपण पश्चिम दरवाजा दिशेला कूच करतोय. बघू शकता की प्रचंड गर्दी आजही या ठिकाणी पंढरीमध्ये आहे आणि खूप सुंदर पद्धतीचा हा सोहळा आज या ठिकाणी पंढरपुरामध्ये आपण पाहतोय. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा पश्चिम दरवाजाच्या आपण बरोबर त्या ठिकाणी निघालोय आणि या ठिकाणची गर्दी आपण बघू शकता. प्रचंड पद्धतीने आजही भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी ये जा करत असतात. कारण की आतमध्ये दर्शनाची तर रांगच लागली. भरपूर सारा वेळ या ठिकाणी द्यावा लागतो. परंतु जर विठ्ठलाच्या कळसाचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही इकडून येऊन नक्कीच घेऊ शकता. आणि पश्चिम दरवाजाकडून या साईडने मंदिराचा जो काय
अनुभव आहे तो नक्कीच तुम्हाला या ठिकाणी घेता येणार आहे, कारण प्रशासन आजही या ठिकाणी बंदोबस्तामध्ये आहे. कारण गर्दी ही थांबत नाही, गर्दी ही अजूनही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा जो सुख सोहळा आहे तो अशाच पद्धतीने सध्या पार पाडावा लागणार आहे. तर आपण बघू शकता खूप सुंदर पद्धतीचा सोहळा होतोय, कारण पांडुरंगाचे भक्त एक दोन तीन चार असे नाहीत, तर लाखोंच्या करोडोंच्या संख्येने या ठिकाणी पांडुरंगाचे भक्त आहे. आणि हीच खरी भक्तांची ताकद आहे. आणि हा सुख सुंदर सोहळा आषाढी वारीचा आपण नक्कीच या ठिकाणी अनुभवला आहे. आणि नक्कीच आषाढी वारी होऊनही, एकादश होऊनही आजही या ठिकाणी प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला अनुभवायला भेटते. याहून सुख काय, विठोबाच्या या सुंदर मंदिराचं हा दृश्य आपण बघतोय की सुंदर पद्धतीने पश्चिम द्वार या ठिकाणी आपल्याला पाहता येईल की किती सुंदर पद्धतीने या ठिकाणचं हे वातावरणाचं आहे. मित्रांनो, एकंदरीत आजचं हे पंढरीचं वातावरण कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. बोला जय जय रामकृष्ण हरी.